हो सुजाताबाई, काय भाऊ? कुठे गेलत्या? मी वावरात गेलते. वावरात? हा. कोणत्या वावरात? हे आपल्या नदीच्या पलीकडून नाही का? नदीच्या पलीकडच्या? हा. तिकडे जात नका जाऊ. का तिकडं हाडळण काहीच निघत येत. तुम्हाला माहित नाही का? धरलं नाही का तुम्हाला त्यांनी? भाई? आणि माझं वावरात जायचं म्हणलं नदीतूनच जावं लागत आहे. हो नदीतून? हा. तिकडं बिलकुल जाऊ नका. एका दिवशी जर तुम्ही त्या हाडळीच्या नाही तर त्या खायसाच्या टापूत सापडल्या ना, गपकेन धरते ते. भाई हा, तरी म्हणलं असा वारा आलता बरं का लय जोरात. हा. पण मी म्हणलं काहीतरी असेल. नक्की त्या वाऱ्याच्या याच्यातच आली, पण तुम्ही तिच्या याच्यात हिर्यात नाही आल्या, नाही तर तुमचा कार्यक्रमच केला असता तिनं. अयो. तुम्हाला माहिती आहे का? ते वारल्या वाड्याला दत्तू आहे हा. का, त्याची भाऊज आहे ती. हा. तिला मागच्या आठवड्यात त्याच नदीतून येता येता हाडळने धरलं. हा. अजून घराच्या बाहेर निघत नाही, नुसती डचकती, बाई. पण नुसती उड्या मारित ती. आणि तो भावश्या, तेव्हा पारा बसला भावश्या देव, त्याला तर त्या खायच्याने असं धरलंय, ते निसदा असा रागत चाललो त्या घरात असा. इतकं बेकार आहे. तिकडे परत जात नका जाऊ. बाई नाही, मी परत जात हा. नसते घरी. लक्ष करून बर का. हा हा. कमल्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी नदीच्या पलीकडचे वावर आहे ना मोकळच ठेवले राहून, नांगरले नाही, पेरले नाही. इकडचे हा, का बरं असं? आता मला माहित असतं तुला विचारायला आलो असतो मी. अरे हा विषय जरा ते थोडं काय आहे, भीतीचं वातावरण आहे दादा तिकडं. यो वाड्याच्या पलीकडचं नदीचं साईड आहे ना, हे तिकडं जरा आहे ना वेगळ्या हालचालींची नोंद झालेली आहे भाऊ. वेगळ्या हालचाली म्हणजे? अरे कारण तुला कसं सांगायचं आता, तिकडच्या साईडला आहे ना तुकानाना आहे का, तुकानाना, त्याच्यानंतर पलीकडचं त्यांचं माळ आहे बघ, ते किसन हा. आप्पा ऐकलं का नाव तू, किसन आप्पाचं? त्यांची इकडे त्यांना ते दिसलं होतं म्हणते. काय दिसलं होतं? बाहेरचं बाहेरचं म्हणजे बाहेर गावचं होतं काय? अरे बाहेर गावचं म्हणजे भूत बीत तिथं आदळी ना. अरे असं उचलून फेकला म्हणतो ना, असं आपटल्या खडकावर कुणाला? त्या किसन आप्पाला. खुबा आहे ना खुबा भाऊ, अख्खा कामातून गेलाय. त्याला उभाच राहता येत नसतं खोबा. उभा गेल्यापासून उभाचा विषयच नाही राहिला त्यांचा. अवघड आहे का? मग सोपं नाही तिकडं. काय काय तिथं चिटकीन आणि अरे आडळ म्हणू नको, त्याच्यानंतर जे जे असत ना भूत प्रेत पिशच हाड, चिटकीन, तो खवीस, कवीस, डाकिनी, शाकिनी. शाकिनी का म्हणजे तुला क्या काळ आता बिता सगळे सगळे खतरनाक जेवढे जेवढे असतात ना प्रकार, हा. सगळे प्रकार आहे. भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी अजून की आका व्यथा तुझे म्हणतो ना खवीस बीस सगळे एवढे एवढे असून लय गुन्हा गोविंदाने राहते राव. अरे अरे मी काय चांगल्या म्हणतो? चांगल्यांचे बत्ता लागले तिकडं. आपला विक्रम आहे ना, विक्रम, हा त्याला पाठवायचं तिकडं. विक्रमला? ती व्यताळीन ना त्याचबरोबर. अरे याडा आला का तू घंटे विक्रम? आता कुठे काय काही कसं रे तुझं लॉजिक लावतो? हे काय कथा आहे का? दंत कथा आहेत का या? अरे तो उभा असा त्याचा खुबा मोडल्यापासून ते उभा राहत नाही ते झालं, पण त्यांचे काम खोळंबले, ते शेती करीन कसं, नांगरीन कसं, हा त्यांचं उदरनिर्वाह होईन कसा, याचा पण विचार कर ना तू. नाहीतरी मला डाऊटची शंका आली ती बरं का, कारण त्या रोडला आहे ना कोणीच दिसत नाही. मग आणि मी सांडासला तिकडेच जातो. आता मी सांडासलाच जाणार नाही भाऊ. मी पण भाऊ माझं पण म्हणणं असं आहे की आपलं 2 हात लांब राहिलेलं बरं, इकडं तिकडून भटकायचंच नाही. नदी असो वाडा असो पलीकडे जायचं कामच नाही, ठेवायचं काम घ्यायचं पण एखादं म्हणलं जाण मळ्यात जाण कामच नको आपलं. आपण भलं आपलं घर अर्धी चपाती खाऊन आपलं चलून देऊ. आहे की नाही तेच भाऊ? अर्धी खावी अर्धी प्यावी, चल येऊ का? अर्धी प्यावी. हा येडाची पोळी. सरपंच, कामं धंदे सोडून सगळं येतं तुम्हाला. हा, बसता येतं, उठता येतं, हिंडता येतं, फिरता येतं. अरे पाऊस झालाय, वापसा झालाय, सोयाबीन पेरायचंय, आणि इकडे काय करतो? सगळे कामं केले, सगळ्या पेरण्या केल्यात. मला एक विचारायचं तुम्हाला, मला दिवसातून 1-2 तास सुट्टी पाहिजे. 2 तास? हा. अरे बाळ्या, आता बायको इकडं आली, सारा दिवस तुझा, सारी रात्र तुझी, ना आता कायला 2 तास पाहिजे? असतं एकाचं खाजगी काम. आता सगळं सांगायचं तुम्हाला की मला 2 तास याला सुट्टी द्या, 2 तास त्याला सुट्टी द्या. तुमचं मी सगळं काम करतोय ना, दिवसातले 2 तास मला पाहिजेत. खरंच रे बाबा, कामगार योग आलं रे. मालक कोण आणि कामगार कोण तेच कळत नाही आता. पण आता काम काय करायचं ठेवलंय मी, सांगा ना. पेरण्या केल्या, सगळं केलंय, आता फक्त कोळपायचंय. 4-2 दिवसांनी कोळपिता येईन. फक्त मला दिवसातले 2 तास पाहिजेत. ठीक आहे बाबा, घे. आणि तू काय नाही म्हणणार, तू काय ऐकणार आहेस का? जा कर काय तुला करायचं. ठीक आहे, येतो. कामातून तर तू फक्त हलगजरी नाही कर रे, मग तू ये. तिकडे हलगजरी होणार नाही, फक्त 2 तास. हा, असा काय दिवे लावायचा 2 तासात काय माहिती. बाळू भावला ना
लवकर उरकाल काय होतं काय माहिती काम मला इथं कोण पण बसावं लागत आहे. इस टूटे दिल की पीड सही ना जाए. अरे वा 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 गंटन, अरे तुला शिव देत होता, बरं झाला भेटला. महत्वाचं काम आहे तुझ्याकडे, अतिशय खाजगी आणि अतिशय विश्वासूस माणसाकडे असं काम सांगू शकतो मी. बोला ना बोला. नदीच्या पलीकडे जायचं आणि संगीला माझा निरोप सांगायचा. 2 दिवस झाले अरे संगीचा फोन लागा ना. तिला सांगायचं की चेअरमनने तुला आपल्या नेहमीच्या ठिकाणी बोलावलंय. तुम्ही 1 लाख रुपये दिले ना तरी जाणार नाही मी. अरे 1 लाख रुपये दिले तरी जाणार नाही. असं काय झालंय? अरे लय महत्वाचा माणूस आहे तू. नाही तर हे 50 रुपये दिले ना लगेच बाळ्या जाईन. पण बाळ्याला का नाही पाठवायचो? तू संगीकून नंबर घेईन आणि तोच बोलत बसन. श्याम तर फुकट पडन मी सांगितलं. पण विषय कसा आहे, श्याम माझ्या अगोदर त्याचे सूत्र जोडीन तिथं, म्हणून तुला सांगितलंय बाबा. चेअरमन तुम्ही 1 लाख रुपये दिले तरी मी जाणार नाही. ते नदीत आहे ना भूतन हाडळे. हे, अरे हे सगळ्या दंतकथा असतात, असे भूतन हाडळ फिडळ काही नसतंय. अहो भूत आहे, हाडळे, चेटकीने, अरे याकिनी अरे आहे, बाप. याकिनी आहे, खैस आहे, मुंजबी. एवढे प्रकार असतात त्याच्यात? आता मी तर ऐकलंय भाऊ आहेत तिथं. काही नसतंय रे, हे सगळे ना मन घडण कहाणी असतात. तू शांत राहा. तुला मला माहित आहे तुझं कशासाठी चाललंय हे सगळं. तू हे ना मस्तपैकी 200 रुपये हा बघ तुला. एक निरोप सांगायचे 200 देतोय 200. तुम्ही 1 लाख रुपये दिले तरी जाणार नाही मी. प्रेगंट ना ते याला आता हे असं महत्वाचं अहो काम ते आहे. नदीच्या पलीकडे लोकांनी शेत्या म्हणजे नांगरल्या बी नाही ते भूताच्या भीती पाहिजे. असं काय नसते. जर ये नाही पैसे घे. अरे राहू दे. अहो, तुम्ही 1 लाख अरे राहू रुपये दे. दिले तरी नाही जाणार मी. अरे असं सोय गंठन. हा, मग मला माझ्या जीवाची भीती आहे का नाही? अरे मी किती वेळा सांगतोय तुला, असं काही नसतं बाळा. तू जा बिंदास तेवढाच सांगेल निरोप सांगून ये. जमणार नाही भाऊ. नाही जमणार. पैसे दिले तर तुला जमणार नाही. 1 लाख रुपये दिले तरी नाही जाणार मी. आता किती पैसे पाहिजे तुला मग? मला पैसेच नको. मला जायचंच नाही तिकडं. मला जीव माझ्या धोक्यात घालायचंच नाही. अरे मग तर अवघडच झालं बा. आता काय करू मग? आता तुम्ही जा स्वतः. पहिला आम्ही जायचं म्हणल्यावर आता बरं बघतो काय करायचं हो ऐका ना हा. द्या 200 जातो. मला माहितच होतं तू मागून येणार. 150 देऊ का आता? द्या ना 200. चाल तेवढं सांगायचा निरोप बरं का. लगेच जातो आणि लगेच सांगतो. तेवढंच येतो का काय? नाही नाही तिला सांगतो नेहमी ठिकाणी भेटायला बोलून. बरं तू जा आता. कितीचा टाइम देऊ? 12. आणि नेहमीचं ठिकाण तिला माहिती. बर तिला विचारू नको कोणत्या ठिकाणी, आम्हाला दोघांनाच माहिती. बर तुला शिव देतो. मी जातो आता माग. हा मी जातो संगीकडे. ओके. आणि बाळू भाऊ ना कधी टायमावर आला असं झालंय का? बाळू भाऊ एवढा उशीर असतोय? अरे सगळं सरपंचाचं तिकडचं सगळं सोयीला लावलं हा. आणि मग आलो. आता म्हणलं आपल्याला टाइम आहे 2 तास. बर चला या. कशाला शुभ कार्याला वेळ नको. नाही नाही नाही, खोल खोल खोल. तो आणले फुगे. काहीतरी चकना पाहिजे आधारा. चाकना डॅन्टाडांग. वायो सरपंच गेले होते बाहेर. हा? हळूच गेलो. फॅक्टरीचं दार उघडिलं आणि टेबलवर पिशी होती. म्हणलं चला बाळ्या आता कार्यक्रम आपला होता. महिनाभर वागन आपलं त्याच्यात. दिसते तू फुगे आणून चकना खायचा. घ्या 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 घ्या. हळू हा पहिलं दारेच आहे. असं आहे. वेगळाच आनंद भेटला श्याम. सांडू नकोय. एकाच गोटात डोकं कसं असं तडातड करायला लागलं. श्याम मला सांग आता कवर अशी चोरून चोरून दारू प्यायची रे? मग काय करणार राबाळ भाऊ? नाही राव आपलं याच चोरून लपून पेण्यापेक्षा आपण जर हातभट्टीत चालू केली तर. बड्डे काय झालं बाळ भाऊ? श्याम लय मोठं स्वप्न होत रे. गावाकडे एखादी मस्त पैकी हातभट्टीची बिअरची फॅक्टरी टाकायची. परिस्थिती श्याम परिस्थिती. आता तू काय म्हणतो? मग तुमची जर फॅक्टरी असती तुम्हाला फुकट नसती प्यायला भेटली. ते खरंय राव. जाऊन दे उगी रडू नको. श्याम एक काम करू आपण
दोघं ना आपण पार्टनरशिप मध्ये ना हातभट्टीचा धंदा करू. जागा जागा शोधली म्या इथंच. लोकांना कालपासून सांगितलंय इकडं येऊ नका, इकडं नदीला हाडळण काहीच निघत येत. तुला माणूस देतला का इकडं येतानी? लय भारी राव बाळू. आता का म्हणून अजून आठवणी आल्या. स्वप्नभंग झालं. आईला हे चेअरमन कडून 200 रुपये घेतले बरं का, पण या नदीतून जायचं म्हणजे पार. अगं का 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 राम 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 कोण आहे? कोण आहे? आता आहे ना आपण ना खरंच हातभट्टी चालू करू. तुमचं स्वप्न आहे ना आपण पूर्णत्वास नेऊ. नेमू चालू. काय रे होय. अरे मी हे कामले घाबरतो काय घंटे असं कोण बसलं? थंडी बिंडी वाजते काय? अरे मी तिकडे नदीच्या पलीकडे गेलतो. हा चेअरमनने काम सांगितलं होतं एक, मग केलं का नाही? मला ती दिसली. कोण? ती चटकीन. शेटकीन? हा काय बोलता घंटे? अरे असं कडे असतं का चिटकीन बिटकीन? कामल्या तिच्या कपाळावर एवढं मोठं कुंकू होतं, अशी दात्यानं बाहेर आली ती. हा आणि तोंड आहे ना असं पांढरं पांढरं फटक पडलं होतं. डोळ्याच्या खाली असं काळं 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 होतं. अरे घंटे तू घाबरलाय. तुला असं आहे ना बाद झाल्यासारखं झालं असं ना. असं काही नसतं. चिटकीन बिटकीन हाडं बिड घाबरू नको तू. मोका पाय सोड खाली सोड. मी म्हणते तुला मोका निवांत बस. काय नसतं एवढं घाबरल्यासारखं करू नको. श्वास घे मोठा असा. काय नसतं असं. कामले मी बघितलंय स्वतः, असे उलटे पाय होते तिचे उलटे. आहे का परत उलटे पाय? तू एकदम माझी चेष्टा करू राहिला का? आली आली ती बघ माझ्याकडे बघती. मी नाही. अरे कुठं कोण आहे? अरे कोण येड आहे काय घंटे? असं कडे असतं का? काय येड्याने करते का? काय रे कुठं? चाललंय गावात? आता त्या घंट्याला समजून सांगत होतो. काय? ते आणला मला असं फुल थरथर थरथर करत होता. बसला होता. मला ती हाडं दिसली आणि मग मी तुला त्याने मला बघितलं आणि मी घाबरलो आणि पाय उलटे होते. अरे म्हटलं असं कुठे असतं करा म्हटलं घंट्या. त्याला इतके वेळ समजून फार असं कुडकुड कुडकुड फार असं आहे ना ताप आला असं त्याला आता एवढा घाबरलाय. त्याला म्हटलं असं कुठं असतं का येड्या? हे सगळं मनातून काढून टाक. गंठन नदीवर गेला होता का? हा मग नदीवर गेला म्हणून तर ना बाकड्यावर बसला होता. असे 2 बिन पाय करून बसला. कुडकुड कुडकुड कुड घाबर तिकडे तिकडे बघत होता. म्हटलं येड्या असं तू काही येड्यावानी करून मनात धरू नको. मोठा श्वास घे मोठा श्वास घे. पण ते काय नाही दिसली आणि झालं. अरे म्हटलं येड्या. ऐक ना कमल्या, मी पण नदीवर जाऊन आले. मग आणि तिथून आल्यापासून आहे ना मला असं वाटतं की माझ्या खांद्यावर कोणतरी बसलंय. तुमच्या खांद्यावर? हा तुम्हाला पण काय? मला तर वाटतं बहुतेक मला पण ते हाडळ दिसते का काय, आता काय माहिती. अहो सुजाता वहिनी असं कुठे असतं का? हाडळ दिसतील खांद्यावर बसतील. तो पण म्हणलं विक्रम आणि व्याता आणि काय. अरे ही लुगडाली बाई कोणी समोरून येते? कुठं आहे? अरे ही काय समोर? कुठं कोण आहे? कुठं कोण दिसतंय तुम्हाला? अरे ही काय ही समोर? अहो तुमच्या समोर इथं तुम्हाला दिसतंय का? कुठं कोण आहे? येडे काय हो काय? मला दिसते काही नाही. अयो आले अवघड झाले कमल्या, मला वाचव, माझं काही खरं नाही आता. कमल्या अरे ती इकडेच येऊन राहिली. अहो येड अहो सुजा इथं कुठं कोण आहे? म्हातारी बाई नाही काय नाही. येड्याने काय करतं रा? मला काय समजा ना मग या गावात काय सात बीत पसरले का काय? सरपंचांना सांगू लागण. सगळे गावातले लोक येडेत येडे. काय काय दिसतो बोलले भूत झालं. अरे काय खरं हे? लोकांना जरा समजून सांगा. हा काय आता प्रत्येक गोष्ट जर सरपंचानीच करायची म्हणलं कसे जमन? समजून सांगायचं आपल्याकडे नसतं, आपल्याला निवार ठोकायला सांगा. बाळू भाऊ लय मोठा डोंगर रे.
ह्यो डोंगर चलत पास करायचा का उडत? नाही नाही चलतच चलतच चलत चलत हळू हळू हळूच चल. काय अरे तसं नाही प्रत्येक पार्किंग करा. हे आमदार आणि खासदार काय करतात रे इथं? डोक्यात लागला कशाचा? आमदार खासदार नाही, मग मामलेदार हा, फौजदार. असं का? लूट मार मग. झेप झाली काय उतरली नाही? मी तुम्हाला ते सांगत होतो हे येत नाही एकदा पिंजरे हाणायला पाहिजे यांच्या लावण्या जोडायला पाहिजे यांच्या नुसत्या बांधून आणायला पाहिजे ग्रामपंचायत समोर. मग काय तर काय केलं आम्ही? काय केलं म्हणजे काय केलं नाही ते विचारा तू नाही का यांच्यात हा? यांच्यात हा? हो नको नको यांच्यापासून तो ना ते ना आपलं लांबच आहे ना बरं आहे सर. वास मारायला गप्पा गप हा हे प्यातड्यांचं काय करे बरं पिलेत म्हणून सांगतो यांना तुम्ही सांगा माझं काय ऐकणार नाही. नदीच्या पलीकडे आणि वाड्याच्या पलीकडे काय जाऊ नका म्हणा परत यांना बाधा झाली ना एक तर परत आहे नको कशाची बाधा हाडळ बिडळ भूत प्रेत पिशाचे हाडळ बिडळ दिसतेत म्हाताऱ्या क्वात्र्या दिसतेत अंगावर काय बसतेत खांद्यावर बसते समोर दिसते ते यांना बिप्पीला खाल्लं मग कसं खाल्लेले असते जाते तिकडं राग होदर नाही का आहे त्यांचे हाल चालू अजून हाल होतील. काय तुमची हाल होणार नाही तुम्ही असे काय जागा वेगळी आहेत काय उलट आहे ना हे असे खाणारे पिणाऱ्यांना लवकर सरपंच आहे ना लवकर कामाला लागत आहेत हे झाकेत असतात काय कळत नाही यांना मटणं बिटणं खाल्लेले असतात ना हे त्याच्यामुळे लवकर कामाला लागत आहेत. कमले ते आढळण होते का आमच्या वय किती आहेत आम्हाला काय नाही करायचं. बघा बघा आता सरपंच ओळखीचे पायकी दसक्यांचे मित्र आहे, वर्गात होते दोस्त आहेत हाडळ तिची मावशी आहे अंधश्रद्धा असते पण हे बघा ना दसके माझे दोस्त यांच्या गायत हात घालून हिंडत रोज असं सांगत आहेत. बरे तुम्हाला नाही वाटत का नदीला जायला नाही नाही का बरं आहो सरपंचाचं काय कथा सांग ना कशाची आढळीन आम्ही ना आता सरपंच नवीन बिझनेस चालू केलाय आता तुमच्याकड मी सालगाडी म्हणून राहणार नाही आता आजपासून आपला राम राम फॅक्टरी चालू केली. फॅक्टरी दोघांनी त्या नदीत बिझनेस चालू केलाय हातभट्टीचा. संभाऊ मी फुगे हॅटभट्टी भरून अँड द्यायला. प्रोडक्शन. श्याम भाऊची ना मी आता फुगे भरून द्यायला आणि हे सप्लाय करायला. या तुमच्या राज्यात सरपंच आता दारूच्या भाट्या उघडायला लागले गावातले. अरे दारूबंदी ना आपल्या गावात आणि तुम्ही हातभट्टी चालू केली आज वाटायला पाहिजे यासाठी तुला बाळा 2 तास सुट्टी पाहिजे होती का मग त्या 2 तासात मी सगळा बिझनेस हँडल करतो. बघितलं का सरपंच अरे पण तिथं बुधबाधा होती हो, सांगतोय ना नका नका हातभट्टी चालू करू आम्हीच बोलतोय तिथं. तुम्हीच येतं आम्हीच सांगितलंय लोकांना तिकडे येऊ नका म्हणून ना मला ते धंदा चालू करायसाठी. घ्या भूत बघितलं का तो खैस तिकाडा ए भूत रे शाकिनी डाकिनी हे बघा नाही आता ह्यो खैचं नाही हा आढळ हे हा? असे अरे यांनी तिकडे कोणी जाऊ नये म्हणून कुटाणा करून ठेवलाय हा मग चेअरमन सांगा बरं भूत घेत असतात का खरंच भूत घेत हे काही नसतं लोकांच्या मनात जर लहानपणापासून जर एखादी भीती बसली तर लोकांना प्रत्यक्ष ते दिसतात लोक घाबरतात आणि त्याचा फायदा हे असे लोक घेतात. हा आता तुम्हाला सांगतो एखाद्या माणसाला कधीच भूताच्या गोष्टी सांगितल्या नाही एखाद्या लहान पोराला सांगितल्या नाही आणि तिथं तुम्ही भूत बनून जा बरं ते तुम्हाला घाबरणारच नाही कारण की त्याला माहितीच नाही भूत असं असतं. आपण काय करतो आपण लहानपणापासून लोकांच्या म्हणजे त्या मुलांच्या मनावर असं बिंबवतो की भूत असं दिसतं हाडळीने केस मोकळे सोडले असतात मग कधीही त्याला तसं इमॅजिन करतं ना तसंच त्याला समोर दिसतं हे अंतर्पानात जे छापलेलं जातं ना तेच बाह्य मनात येतं मेंदू तसं सूचना करतो शरीराला केमिकल स्रवतं आणि तसं भूत दिसायला आपलं लागतं. कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये जे आपण पाहतो इमॅजिनेशन करतो थोडक्यात तसं दिसतं आपल्याला ते भास होतात थोडक्यात. आता तू चला आपला धंद्याचा टाइम झाला. आता यांना काहीच करू नका हे प्यालेले आहेत यांना किती समजून सांगितलं ना काही उपयोग होणार नाहीये तू एक मात्र काम कर जेवढे लोक भूतबाधीने घाबरलेले आहेत ना त्यांना सांग हे बाळ्याचं श्यामचं कुठं नव्हता ते सगळ्या तिथं येऊ नये म्हणून. हा अरे लोक थंडी तापाने फार भिनभिनलेत सर नाही सांग
आणि आपल्या प्रेक्षकांना बी सांगा समजून. आता प्रेक्षकांना मला ते सांगायचं होतं, कुठल्याही अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. हे भूत बाधा वगैरे असं काही नसतं. जर असं कोणाला त्रास होत असेल तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, मानस उपचार तज्ज्ञाकडे जा आणि आनंदी राहा, खुश राहा. आणि कायम 4 माणसात बसत जा, उठत जा, म्हणजे जेणेकरून काय होतं, एकटं मन म्हणजे सैतानाचं घर आपण जे म्हणतो ना, तर कसं होतं, सारखे मनात विचार येतात आणि मग तेच खरे वाटायला लागतात. त्याच्यामुळे कायम माणूस हा समाजप्रिय बनवलेला आहे देवानी. का तर हे समाजात गेला ना त्याचं मन हलकं होत असतं. त्याच्यामुळे हे भूत बाधा पिशाचिनी हे काही खरं नसतं. आणि थोडक्यात काय, रात्री आपण अंधारात चाललो नाही, कुठेतरी खुट्ट वाजलं का आपल्याला काय वाटतं का इथं कोणीतरी आहे. तसं काही नसतं. प्राणी असतो, जनावर असतात, त्यांचा आवाज येतो आणि माणूस इमॅजिन काय करतो, इथं नक्कीच काहीतरी भूत बाधा आहे. हा आजच्या एपिसोडचा आमचा हाच सांगण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला नक्की आवडला असेल तर तशा कमेंट करा, लाईक करा, मित्रमंडळीला शेअर करा आणि धमाल प्रोडक्शनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. धन्यवाद. चले घंट्या. घंटा दिसला झाला मला. चप्पल गाडी ना आता. सॉरी साले सारे झाले इथे गोळा कॉम धाम नको या चट्टा वर डोळा.